मोठी बातमी आहे बीडीडी चाळी संदर्भामधली। बीडीडी चाळ नूतन घर वाटप आता संपन्न झालेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या हातून बीडीडी पुनर्विकासाची घरं ही सुपूर्द करण्यात आली आहेत। कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे उपस्थित होते। आज लोकार्पणाचा दिवस आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनेक विकास कामांचं जे आहे ते आता लोकार्पण करण्यात आलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता मुख्यमंत्र्यांनी बीडीडी चाळीची जी काही नवीन घरं होती ती आता सुपूर्द केलेली आहेत। बीडीडी चाळ नूतन घर वाटप आता जो कार्यक्रम होता तो कार्यक्रम जो आहे तो संपन्न झालेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांच्या हातून बीडीडी पुनर्विकासाची घरं जी आहे ती आता सुपूर्द करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री हे हजर होते। मात्र या कार्यक्रमाला जे तिथले स्थानिक आमदार आहेत आदित्य ठाकरे यांनी मात्र या कार्यक्रमाला गैरहजेरी दाखवली। भाषणाची संधी नसल्यामुळे कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाव असून सुद्धा मात्र भाषणाची संधी नसल्यानं त्यांनी अखेर तिथून काढता पाय घेतलेला आहे। याच पार्श्वभूमीवरती आता अखेर जी बीडीडी चाळीची जी काही पुनर्विकासाची जी घरं होती ती आता सुपूर्द करण्यात आलेली आहेत। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा सगळा कार्यक्रम संपन्न झाला। मुख्यमंत्र्यांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते। हा कार्यक्रम आता पार पडलेला आहे। अनेकांचं घराचं स्वप्न जे आहे, जे बीडीडी चाळीमध्ये राहणारी जी लोक होती त्यांचं जे घराचं मोठ्या घराचं जे काही स्वप्न आहे ते अखेर आता सत्यामध्ये उतरल्याचं आपण पाहतोय। बीडीडी चाळीची जी काही सगळी नवीन घरं होती, जी टोलेजंग इमारत जी आहे ती आता अखेर उभी राहिलेली आहे आणि याच इमारतीचं जे काही नवीन घरं होती, जी पुनर्विकासाची जी नवीन घरं होती ती सुपूर्द करण्यात आलेली आहेत। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा सगळा कार्यक्रम पार पडला। मुख्यमंत्र्यांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा या कार्यक्रमाला हजर होते। कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती होती। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीडीडी चाळ नूतन घर वाटपाचा कार्यक्रम जो आहे तो संपन्न झालेला आहे। पुनर्विकासाची घरं जी आहे ती सर्व सुपूर्द करण्यात आलेली आहे। मोठ्या टोलेजंग इमारतीत राहण्याचं प्रत्येकच सामान्य मुंबईकरांचं स्वप्न असतं आणि तेच स्वप्न आहे ते म्हाडातर्फे बीडीडी चाळवासियांचाच पूर्ण होताना पाहायला मिळणार आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ते बीडीडी चाळवासियांना चावी वाटपाचा कार्यक्रम आज होणार आहे आणि त्या ठिकाणी काही रहिवासी या ठिकाणी आपल्यासोबत आले आहेत। सर, काय सांगाल, आज खरंच एक स्वप्न पूर्ण होतं आहे। गेली कित्येक वर्ष पिढ्यानपिढ्या तिथे राहणारे जे रहिवासी आहेत त्यांना आज एका मोठ्या टोलेजंग इमारतीत 500 स्क्वेअर फुटाच्या इमारतीत जाण्याचं स्वप्न आहे ते आज पूर्ण होणार आहे। आज चावी वाटप होणार आहे। काय भावना आहेत आपल्या? भावना म्हणजे शब्दात व्यक्त मी करू शकत नाही। आज मी वरळी बीडीडीचा 30 नंबरमध्ये राहायचो आणि लहानपणापासून आमच्या जवळ 2 पिढ्या मी बघतोय बीडीडीचा आहेत, आमचे वडील आणि मी। आणि एवढ्या 10 बाय 10च्या रूममध्ये पण एवढे कुटुंब आम्ही सर्व राहायचो, गुणगोविंदानं वागायचो, राहायचो। उत्सव सगळे आमचे व्यवस्थित तिथे व्हायचे आणि आता हा जो म्हणजे मी तर चमत्कारच समजेन की एवढ्या मोठ्या वास्तूमध्ये आमचा प्रवेश होणार आहे। त्यामुळे खूप आनंदाची गोष्ट आहे आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे की आम्हाला या वास्तूमध्ये जायला मिळालं। आम्ही फार नशीबवान असं मी समजतो। आपण किती वर्ष या बीडीडी चाळीत होतात आणि एकंदरीत मागचं जर आपण पाहिलं तर चाळीतलं एक आयुष्य आणि आता बिल्डिंगमधलं आपण ऐकतो एक आयुष्य वेगळं असतं, फार फरक आहे। तर तुम्ही त्या गोष्टी या बिल्डिंगमध्ये गेल्यावर मिस कराल? नक्कीच थोड्याफार प्रमाणात मिस करू, कारण की बीडीडी चाळ आणि एक वेगळंच अतूट नातं आमचं होतं। बीडीडी चाळ म्हणजे एक काय म्हणजे शब्द त्याला नाही आहेत की कसं आम्ही राहायचो, तिथे वावरायचो आणि सगळे शेजारी आमचे इतर सर्व लोक खूप सुंदर आणि प्रत्येक गोष्ट कुठल्याही म्हणजे सुख असू दे दुःख असू दे सगळ्यासाठी धाव घेणारी मंडळी ह्या बीडीडी चाळीत होती आणि टॉवरमध्ये तीच मंडळी आम्हाला लाभली। त्यामुळे एवढा काय आम्हाला फरक वाटणार नाही। सगळेच माणसं आमच्या आजूबाजूला आहेत आणि सगळ्या लोकांचे मी फार आभार मानतो या गोष्टीसाठी। नक्कीच एखादी मैत्रीण आपली दिसली नाही तर आपण आवर्जून चाळीमध्ये विचारतो का ग आज कुठे आहेस?
उद्या तुम्ही बिल्डिंगमध्ये गेल्यावरती तोच तुमचा जिव्हाळ्याचा संबंध कायम असणार आहे का? हो हो नक्कीच नक्कीच. आणखी 30 माणसं आमच्या आजूबाजूला आहेत. आम्ही एकत्रच राहणार आहोत गुण्या गोविंदाने. नक्कीच नक्कीच. आणखीनही काही लोक ती लोक या ठिकाणी चावी वाटपाला घेण्यात आहे. काकी काय सांगाल, मोठ्या बिल्डिंगचं स्वप्न होतं, पूर्ण झालं आहे, आज चावी वाटप होणार आहे, पण जे मागे आपण आयुष्य काही आठवणी आहेत त्या या बिल्डिंगमध्ये गेल्यावर तशाच राहणार आहेत का? तुम्हाला काय वाटतंय की कारण बिल्डिंगचं लाईफस्टाईल आणि चाळीतलं लाईफस्टाईल वेगळे आहेत? हो बरोबर आहे. पण आम्ही जेव्हा छोट्याशा घरात राहून पण आम्ही सगळे एकत्र एकोप्याने राहिलो होतो. सगळे सणवार आम्ही एकत्र केले, म्हणजे त्या आठवणी तर आमच्या असणारच आहेत कायमच. पण आता इथेही आम्हाला आवडेल आणि आवडणारच आहे आणि आमचं हे स्वप्न सुख आहे ते साकार झालं असं मी म्हणते. काका, आपण किती वर्ष जे आहे ते BDD चाळीत वास्तव्य केलं आहे आणि आता उद्यापासून म्हणजे काही दिवसामध्ये आता आपण तिथे टोलेजंग इमारतीत राहायला जाणार आहोत? मी 37 वर्ष या BDDजवळ राहिलो आहे आणि मी चांगला सुखात राहिलो आहे आणि व्यवस्थित आहे.